Day 3. वाह क्या एक्टिंग कर रहा है. जय हिंद दोस्तों. सो मामू गँग आजचा दिवस तिसरा सुरू होतोय लेट 12 वाजून 10 मिनिटांनी आम्ही निघालोय आता इथलाच परिसर फिरणार आहोत. 5 किलोमीटरच्या बाहेर जाणारही नाही आहोत असं प्रॉमिस केलंय अक्षयने. तरी पण आजचे लोकेशन्स काय आहेत? आजचे लोकेशन्स खूप इंटरेस्टिंग आहेत. आपल्याला गडावर जायचंय. पहिला थिबा पॅलेस जाऊया ना. थिबा पॅलेस, रतनदुर्ग प्लस लाईट हाऊस बघणार आहोत. कायाकिंग करणार आहोत. सर्वात प्रथम आपण थिबा पॅलेसला भेट देऊया. सगळ्यात प्रथम चालेल. थिबा पॅलेस काय टाकू मग सिच्युएशनच्या अनुसार आपण जेवण केल्याच्या नंतर पुढचे स्पॉट डिसाइड करूया की तुम्हाला कोणत्या कळेल. ठिकाणी कधी वॉटर जायचं. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुद्धाही करू शकतो. असं आपण संध्याकाळी सनसेट पॉइंट वर. ओके. आता आपण आलोय, तुम्ही बघू शकता थिबा पॅलेसला. लोकेशन किती सुंदर आहे तुम्ही बघा. 3D मल्टीमीडिया शो पण येते. बस एवढंच आहे. ठीक काय जेजू हे जेजू सारा भाव देत ना. एका टायमाला 2दा फ्लॅश हे होते, ब्लिंक होते. मग त्यांना बोटाला समजतं की आपण की इथं मी रत्नागिरी तर जयगडला गेलास तर तिकडे दुसरी काहीतरी असेल, मग ते त्यांना वाटतं की जयगडला असेल. आपला दिसतो पण आता ते खूप लांब आहे असं बघायला गेलं तर. पण आपल्याला रात्री ही लाईटचे उजेड दिसतो आपल्या गॅलरीतून. सो तुम्ही बघू शकता. आणि याच्या आतमध्ये 3 150 बल्ब्स आहेत. आणि त्याच्यामध्ये जे त्रिकोणी आकारात जे हे लावलेत ना, प्रिझम्स नाही लावलेत, ग्लास लावले. त्याच्यामुळे जे रिफ्लेक्शन होतं ते 40 किलोमीटर लांब जातं. 40 किती वॉट्स आपल्याला काय? 150 ते 3 आहे. 150 ते 3. नॉलेज काढले नाही, माझा काढ. तुझा काढू. A few moments later. A4.
पुढे झालो आपण. आपण आता पोहायला जातोय नदीवर समुद्रावर. चाललंय हिडन स्पॉटला सगळे हिडन आता भेंडी भारी आणायला चाललाय, भारी आणायला. लीडर नवीन स्पॉट गोल्डन सँड बीच आहे. बघू शकता खूप हिडन आहे. आमच्या मॉनिटर लोकेशन स्पॉटला चाललोय. लोकेशन कसं आहे? तेव्हा परत आले. लोकेशन कसं आहे? लोकेशन खूपच चांगलं आहे, पण काय इथे समुद्रच आपल्याला दिसत नाही. तर समुद्र आहे का? समुद्र भेटला का? अरे बरोबर लोकेशनला आले का? बरोबर लोकेशनला आले का? मला नाही माहिती, मी नाही पुढे गेलोय. इथं चेक कर वाघोली बीच. वाघोली बीच कुठे आहे? त्याला वाघोली Eternity later. लागलं नाही रे. काय झालं तुम्हाला? अरे दगडी आहेत तिकडे, ते दगड उतारात तुम्ही सागर पाठवणे टर्न मारला, ते दगडून गाडी ही झाली. पण काय फायदा अशा 5 वर्षाचा अरे एक्सपिरियन्स ब्रेक मारला ते दगडून गाडी अशी का मारायची? मग त्याच्यापैकी आम्ही बरे. टीचर ब्रेक का मारायचं? आमचे टीचर, आमचे कुलगुरू, कुलगुरू. कुल्लू गुरु नाही रे, कुल्लू गुरु नाही रे तेजू. गुल्लू गुरु काय काय तो बोलतो ना तो हसत राहू दे. आमचे कुल्लू गुरु पडले. अरे हा गेला होता मग. चला ना चालतच जाऊ. चला जाऊया चालत. हे चाव्या काढा. आबू इथून बघ भाटे बी सर्च करतोय. अरे भाटे बी सॉर्टेड आहे रे आणि चांगला आहे. फिरलो पण नाही आपण ते. ये लवकर. आपू काय प्रतिक्रिया तुझी? हा आमचे रायडर रोशन खूप मजा ड्रायव्हिंग केली. थँक्यू. मजा पण आली खूप. किती वाटली. रोड एक्सपिरियन्स कसा होता? ते ॲडव्हेंचर होतं खूप. रस्ता बघितला. ऍक्च्युअल मध्ये हिडन आहे का हे प्लेस? हिडनच आहे आणि हिडनच राहू द्या. लीडर तुमचं काय प्रतिक्रिया आहे? जागा खूप खतरनाक आहे. हिडन म्हटलं तर हिडनच आहे. आणि त्यांच्यासाठी पोहोचण्यासाठी पण एकदम जी मशागत आहे. दाखवत नाही आम्ही हिडन ठेवतो. मॅप वरती पण हिडन आहे हा स्पॉट. आणि तुम्ही पाहू शकता, लोकेशन पाहू शकता. हे 5 वर्षाचा गाडी चालवायचा एक्सपिरियन्स आहे, पण इकडे नाही. बीचला एक लेफ्टला बीच. अरे तो बोलला की तिथं 2 बीच आहेत. तो बोलला वाघोळी बीचला जायचं आपल्याला. बरोबर, हे वाघोळीला चाललं. अच्छा असं आहे काय? या झाडांच्या पलीकडे बीच आहे. या झाडांच्या कुठं? या झाडांच्या पलीकडे बीच आहे. A few moments later. अपडेट आहे ते. अपडेट आमचे लीडर तुम्हाला सांगतील. हिडन बीच वरती जाऊन आलेलो आहोत. पाहू शकता. आम्ही दाखवू शकत नाही. आम्ही दाखवू शकत नाही तो एवढा हिडन आहे. त्यासाठी घरी पडलेलाच आहे. नेक्स्ट पाऊल काय आहे मामू इलेव्हनचं? तो हिडन नाही आहे. तो हिडन करायचा आहे. रेडी लावा आता परत. भाटे बीचला जायचं रे आता. आमचे को लीडर काय प्रतिक्रिया आहे? काय प्रतिक्रिया आहे को लीडरच्या? काय चुकवायला? गाणं ऐकायला. पण आणू नाही. चला चला चला. भाटे बीच काका.
गाणी काय बंद होत नाहीये. जोश आहे राहायला पाहिजे. नेक्स्ट एक्झिक्युशन प्लॅन काय आहे? प्लॅन बी येतो वापरण्यात येत आहे. काय पण तिकडे भेटेल तिकडे अंमल करून घ्या. जो बीच भेटेल तो आपला प्लॅन बी. बीच रे आपला. वा काय माहोल आहे. अगं हा मिरिया बीच ला जाऊ ना. डीएस बीच चाक ना कुठला भेटतो आपल्याला गाडी जायला. मिरिया बीच आहे बघ. सगळी संस्कृती निघून गेली. 16 किलोमीटर आहे. त्याच्या आधी भाटेला पोहोचतो. मिरिया बीचला जाऊया ना मग, साधा मिरिया बीच. वरती वरती. आणि फायनली आपण भाटिये बीचला आलेलो आहे. 10 बीच फिरल्याच्या नंतर एक आपल्याला सुखाचा असा स्वच्छ आणि शानदार असा भाटिये बीच आमच्या रत्नागिरीतला. बघू शकता तुम्ही ही किती सोनेरी वाळू आहे आमच्या भाटिये बीचवर. आपल्याला हजार काढायचे. जानेवारीपर्यंत 10,000 जमा झाले. असं करू शकतो आधी जागा वापरू शकतो. पूर्णागड. थँक्यू. काय विचार मला परत विचारू. काय विचारू कुठं चाललो आपण? दोन्ही बाजूने जावा इथून. हा ते दोन्ही बाजूने जायचं. आणि लाईनीशी जावा म्हणजे असं. हा असं. मला कव्हर करतो. टायर मध्ये हवा नसल्यावर सायकल चालत नाही. टायर मध्ये हवा नसल्यावर सायकल चालत नाही. आणि माझा मित्र सोबत नसल्यावर मन लागत नाही. येतो का मौसी? चला बाय बाय. काय बोलायचं आणि तिकडे चला. एकदा बोलत बाय बाय रत्नागिरी. बाय बाय रत्नागिरी. हे नको बाय बाय नको. नको नको. चला चला बस झालं असं. बस असंच. चला बाय. गुड जॉब. गुड जॉब. ॲपल. इकडे काढायचं काय? तो लीडर काय प्रतिक्रिया आता? पण निघालोय आता. मन नाही होत आहे सगळ्यांचं, पण जावं लागेल. आणि कामं करावं लागतील. कामं तर आहेतच, पण ही ट्रिप परवापासून प्रत्येक चांगल्या गोष्टीला एंड असला पाहिजे. हा घेतली. मॉनिटर
चला खूप मजा आलेली आहे. आता फक्त पोरांना मला सुखरूप घरी घेऊन जायचं आहे. ती एवढी एक जिम्मेदारी पार पडली का मी संडेला आराम करायला मोकळा. हा चलो